मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सांगलीत धारदार शस्त्राने वृद्धेवर वार, उपचारादरम्यान मृत्यू। कुटुंबातील वादाला कारणीभूत असल्याच्या संशयावरून युवकाने धारदार शस्त्राने एडका हल्ला करून वृद्धेचा खून केला। ही घटना बुधवारी दुपारी 12च्या सुमारास कुंभारमळा परिसरात घडली। अक्काताई नागप्पा उमरे, वय वर्ष 70, राहणार कुंभारमळा, 17वी गल्ली, सांगली असं मृताचं नाव आहे। या प्रकरणी संशयित हल्लेखोर रोहित सतीश लठ्ठे, वय वर्ष 30, राहणार कुंभारमळा याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून धारदार शस्त्र हस्तगत केलंय। याबाबत मल्लिकार्जुन नागप्पा उमरे, राहणार समतानगर, मिरज यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। फिर्यादी मल्लिकार्जुन हा अक्काताई यांचा मुलगा, तो वाहन चालक आहे। तो कुटुंबासह मिरजेतील समतानगर मध्ये राहतो। त्याची आई अक्काताई कुंभारमळ्यात भाड्याच्या घरात राहत होती। घराशेजारी जवळच हल्लेखोर रोहित राहतो। अक्काताई आणि रोहित यांच्यात काही महिन्यांपासून वाद होता। ती आमच्या कुटुंबात भांडणं लावते, तिच्यामुळे घरात वाद होत आहे, तिला घेऊन जा नाहीतर जिवंत सोडणार नाही अशी धमकीही रोहितने मल्लिकार्जुन यांचा भाचा विजय पाटील यांना दिली होती। बुधवारी सकाळी 11:15च्या सुमारास अक्काताई आणि रोहित यांच्यात वाद झाला। त्यानंतर त्यानं धारदार शस्त्राने हल्ला केला। कपाळ, तोंड आणि हातावर वर्मी घाव बसल्याने रक्तस्राव होऊन त्या खाली कोसळल्या। त्यांना नागरिकांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले। तिथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। पोलिसांनी रोहितवर खुनाचा दाखल केलाय। त्याला सायंकाळी ताब्यात घेतले। रात्री उशिरा त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे।